नाशिक ते मुंबई या रोडनं जर तुम्ही जात असाल आणि खास करून संध्याकाळी जात असाल आणि तुमच्या गाडीमध्ये तुम्ही जर एकलेच असाल आणि अचानक जर तुम्हाला काही विचित्र अनुभव किंवा विचित्र अशी फिलिंग आली ना, तर गाडी अजिबात थांबवायची नाही किंवा गाडी स्लो करायची नाही. ज्या स्पीडमध्ये तुम्ही चाललाय त्या स्पीडमध्ये जायचं. बघा, काही वेळेस काय होतं ना, एखाद्या छोट्या मुलाचा रडण्याचा आवाज येतो, तर गाडी थांबवायची नाही. कधी बाथरूम आली, गाडी थांबवली, गाडीच्या खाली उतरलात आणि त्यावेळेस जर एखाद्या छोट्या मुलाचा रडण्याचा आवाज आला, तर त्या आवाजाकडं अजिबात जायचं नाही. जर असं केलं तर जीवसुद्धा जाऊ शकतो. आज तुम्हाला मी अशीच एक घटना सांगणार आहे, जी की नाशिक ते मुंबई या रोडवर घडलेली आहे एका नितीन नावाच्या मुलासोबत. आता जे दिवाळीचं वातावरण चालू आहे, तशाच प्रकारे पहिलेसुद्धा दिवाळीचं वातावरण सुरू होतं. गेल्या वर्षीची ही घटना आहे. तर त्या वातावरणामध्ये जो नितीन होता, त्याला एक बहीण होती आणि त्याच्या बहिणीचं लग्न झालेलं होतं आणि त्याची बहीण प्रॉपर मुंबईमध्ये दिलेली होती. आणि जो नितीन होता तो नाशिकमध्ये जॉब करत असतो ना. त्याचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं, काही नव्हतं. आणि त्याचे जे आई वडील होते ते गावाकडं होते, आपली शेती सांभाळत होते. आता जी नितीनची बहीण होती ती दर दिवाळीला दर सणाला गावाकडे जायची, पण नितीनकडे जायची नाही. आणि जो नितीन होता तो असा म्हणत होता की प्रत्येक बाबा सणावाराला कुठं गावाकडे जायचं, कुठं यायचं, काम करायचं, चांगल्या पद्धतीने राहायचं आणि काम करायचं, असं नितीनचं म्हणणं होतं. त्यामुळे नितीन जास्त करून गावाकडे वगैरे गेलेला नव्हताच. त्यामुळे त्याची आणि त्याच्या बहिणीची जास्त करून भेटगाठ होतच नव्हती. तर यावेळेस त्याच्या बहिणीचा नितीनला कॉल आला आणि नितीनला म्हणली की बाबा, मी यावेळेस ना आईबाबाकडे जाणार नाही आहे आणि मी तिकडे येणारही नाही आहे. तर तू काय कर, तू इकडे ये, दिवाळीही साजरी कर आणि भाऊबीजही साजरी कर. नितीन म्हणला की हां ठीक आहे, मी येतो, पण माझं काय तेवढं काय खरं नाही आहे. आता त्याची बहीण म्हणली की दादा, तू एकुलता एक आहेस, माझा एकला भाऊ, तू जर नाही आला तर तुझा मेवणा काय म्हणेल. आणि जो नितीन आहे त्याचं आणि त्याच्या मेवण्याचं चांगल्या पद्धतीनं पटायचं. मजाक मस्करी, हॉटेलवर जाणं, बसणं, खाणं पिणं, सगळ्या काही गोष्टी एकदम नॉर्मल होत्या त्या दोघांमध्ये. तर नितीनची बहीण तर बहीण बोलावू लागली, त्याच्यासोबत त्याचा मेवणाही बोलावू लागला की बाबा या इकडं, मस्त आपली दिवाळी साजरी करूयात. यांची तर होईल पण आपलीसुद्धा दिवाळी साजरी होईल. त्या हिशोबानं नितीन म्हणला की बाबा ठीक आहे, मी येतो, पण दिवाळीच्या कंप्लीट त्याच दिवशी संध्याकाळी मी तिथं येतो. आता जो रस्ता आहे ना, तो 3-4 घंट्याचा रस्ता आहे. नितीनजवळ एक 4 व्हीलर होती, जी की नॉर्मल होती, बेसवाली. तर त्याला येण्यासाठी किती टाईम लागणार होता? 3.5 घंटे लागत होते. नितीनची ज्या स्पीडनं गाडी चालत होती त्या स्पीडनं. नितीन म्हणलं की मी संध्याकाळी 6-1 वाजता निघतो आणि तिथं काय 9-9:30 वाजेपर्यंत येतो मी. तर ते म्हणजे ठीक आहे, काही विषय नाही, तू येऊन जा. मग ज्या वेळेस नितीनला निघायचं होतं दिवाळीच्या दिवशी, नितीन आपलं काम वगैरे केलं, आपल्या प्लॉटवर आला, थोडंफार प्लॉटचं सामान वगैरे आवरलं, कुलूप वगैरे लावलं आणि आपल्या गाडीमध्ये बसून बहिणीच्या इकडं तो निघाला. आता तो निघाला 6:30 ते 7च्या दरम्यान. आता रस्त्यानं येता येता अचानक 10-15 किलोमीटर लांबवर आला आणि तिथं आल्याच्या नंतर त्याची गाडी खराब झाली. गाडी खराब झाल्याच्या नंतर तो विचार करू लागला की यार आता हिला काय झालं. तर त्याने मेकॅनिकलला फोन केला, मेकॅनिकल तिथं आला, बसवलं, तर त्याला तितक्यामध्ये वाजले 8:30. आता नितीन विचार करू लागले की जावं की न जावं, जावं की न जावं. त्यानं परत आपल्या बहिणीला फोन केला की बघ, माझं 15 किलोमीटर आलो आणि माझ्या गाडीमध्ये असली प्रॉब्लेम आली, आता मी येऊ की नको. त्याची बहीण म्हणली की तू हटकून बोलतोयस, अशी कशी तुझ्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आली, तुला इकडे यायचं म्हणलं की तुझ्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आले ना. त्यामुळे नितीन म्हणला की ठीक आहे बाबा, मी येतो. तर नितीन आपल्या गाडीमध्ये बसला आणि निघाला. आता बघा, जेव्हा तो गाडी चालवत होता त्यावेळेस त्याला काहीच वाटलं नाही. बराच वेळ झाला गाडी चालवून, रस्ता अर्धा काटला गेला होता आणि अर्ध्या रस्त्यामध्ये त्याला बाथरूम आले. तो हायवेला गाडी साईडला लावतो, एक चौक होता मधामध्ये, ते चौक गेला की त्याच्यासमोर जरासं एक गाडी लावतो साईडला आणि गाडीच्या खाली उतरतो आणि बाथरूम करतो. बाथरूम करता करता याला समोर एक पानपट्टी दिसते छोटीशी. त्या पानपट्टीवर जातो, एक सिगारेट घेतो आणि डबी घेतो. ती सिगारेटला माचीस पेटवतो आणि ती सिगारेट ओढत ओढत आपल्या गाडीकडे होता. पानपट्टीने ती गाडी जी होती ना, त्याचं थोडंसं अंतर होतं आणि नितीननं जे गाडी उभी केली होती ती पानपट्टीच्या समोर केली होती. तर नितीन थोडाफार पैदल चलत गेला. आता नितीन दिवसभर बी ऑफिसमध्ये बसूनच असतो आणि जाताना पण बसूनच गाडीमध्ये जाऊ लागला. तर नितीनने विचार केला की गाडी पाठीमागं घेण्यापेक्षा आपणच थोडंसं पाठीमागं पायी चालूयात, तिथून जाऊयात आणि तिथून इथपर्यंत थोडाफार फ्रेश तरी मूड होईल आपला.
जातो, सिगारेट घेतो. सिगारेट पीत पीत तो त्याच्या गाडीकडे येत असतो. आता येता येता त्याच्या कानावर ना एक फुसफुशी पडते. लहान लेकरू कसं असं रडतं, त्याला आईवडिलांनी थोडंसं भीती वगैरे घातली किंवा थोडंसं कलमा वगैरे केला तर कसं ते फुसफुस करतात, रडतात. तशा प्रकारे त्याला रडण्याचा आवाज आला. नितीनला थोडंसं सुरुवातीला वाटलं की असेल थोडंसं आपल्याला वहम वगैरे झाला असेल. पण नितीन पुन्हा चलत गेला आणि चलत गेल्याच्या नंतर त्याला परत आवाज आला फुसफुसण्याचा. नितीन म्हणतो की अरे एवढ्या रात्री इथं कोण रडतंय? तो थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही दिसत नाही. आता ते रोड जो असतो त्या रोडच्या पलीकडं थोडंसं शेत असतं आणि त्या शेतामध्ये कोणीतरी बसल्यागत याला दिसतं. तर नितीन म्हणतो की कोण आहे रे तिथं? तिकडून काहीच आवाज येत नाही. तिकडं फक्त ते फुसफुसण्याचा आवाज येतो. नितीन 2-4 पावलं त्यांच्याकडं असं समोर जातो. समोर गेल्याच्या नंतर त्यांचा जो रडण्याचा आवाज आहे तो ठळकपणे याला ऐकू येतो नितीनला. आता नितीनला आता 100% कळतं की यार कोणीतरी छोटा मुलगा आहे जो की रडतोय तिथं. मग नितीन खाली उतरतो आणि बॅटरी लावतो आपल्या मोबाईलची, तिथं जातो आणि बघतो तर एक छोटा मुलगा ज्याचं वय 6 ते 7 वर्ष असेल आणि त्याच्या मांडीवर 3 ते 3.5 वर्षाचा एक छोटा मुलगा असं झोपलेला आहे आणि तो जो मुलगा आहे 7-7.5 वर्षाचा तो रडतोय. नितीन त्यांच्या जवळ जातो, इकडं तिकडं बघतो तर दुसरं कोणीच नसतं तिथं. ते दोघं जण असतात. नितीन पूर्णपणे आश्चर्यचकित होतो की यार लेकरं इथं एकले कसे बसलेले आहेत आणि ते रडतायत. तो त्यांच्यापाशी जातो आणि म्हणतो की तुम्ही कुठले आहे रे? आणि तुम्ही इथं काय करताय? आणि इथं तुमचे आईवडील नाही, तुम्ही एवढ्या रात्री इथं करताय काय? मग तो जो छोटा मुलगा आहे तो मुलगा म्हणतो की नाही, आमचे आईवडील नाही आहेत आणि आम्ही इथंच राहत असतो. हा म्हणला की इथंच राहत असतो म्हणजे? बरं तू रडतोय का? मग तो म्हणला की भूक लागली आहे खूप, आम्हाला जेवायचं आहे. आता जो नितीन होता त्याच्यापाशी एक डबा होता पण त्यानं डबा काय खाल्ला नव्हता. त्याला मेसवरचा डबा त्याच्यासाठी येत होता तर त्याने ते डबा डायरेक्ट पॅक केला आणि आपल्या बहिणीच्या इकडे तो घेऊन जाऊ लागला. जेव्हा भूक लागली तेव्हा तो खाण्याचा विचार होता. तर तो म्हणतो की ठीक आहे, थांबा इथं 2 मिनटं, मी तुम्हाला माझा डबा आणून देतो. तो गाडीमध्ये जातो, गाडीमधला डब्बा काढतो आणि जिथं ते बसलेले होते तिथं जातो परत आणि तिथं डब्बा देण्याचा प्रयत्न करतो तर तिथं ते 2 मुलं नव्हते. हा परत कन्फ्यूज होतो की आत्ताच्या आत्ता गेले कुठे हे दोघं जण. तो परत त्या पानपट्टीवाल्यापाशी जातो आणि तिथं म्हणतो की हो दादा, इथं थोडंसं समोर मला तिकडे जाताना 2 मुलं दिसली होती. एक छोटासा मुलगा आहे तो बसून रडू लागला आणि त्याच्या मांडीवर एक अजून छोटा मुलगा होता. ते म्हणू लागले की भूक लागली. मी जेव्हा माझ्या गाडीतला डब्बा नेऊन दिला त्यांना तर ते तिथं नव्हते. तुम्ही सांगू शकता का ते कुठं गेले असतील आणि ते होते कोण तिथं? आता तो पानपट्टीवाला माणूस याच्याकडे एक सारखा बघू लागला आणि याला म्हणू लागला की काय 2 मुलं? अहो नाही, एवढ्या रात्री इथं कुठली 2 मुलं आले? काही बी काय बोलताय तुम्ही? तो पानपट्टीच्या बाहेर निघतो, पानपट्टीचं सेटर खाली करतो, लॉक लावतो, आपल्या गाडीवर बसून निघून जातो. अक्षरशः तो निघून जातो. आता नितीनच्या समोर एक अजून माणूस होता आणि तो त्या पानपट्टीवर काहीतरी सामान घेतलेलं होतं. त्या माणसाचे पैसे पण त्यानं घेतले नाही पण तो तिथून निघून जातो. तो माणूस म्हणतो की काय माणूस आहे राव, पानपट्टी बंद केली निघून गेला, माझे पैसे बी घेतले नाही त्याने. तो माणूसही निघून गेला आज त्या नितीनच्या समोरचा. नितीन विचार करत होता हे काय विचित्र प्रकार आहे. विचारलं तर तो सरळ हसला आणि गेला निघून. मग नितीन थोडासा असा विचार करतो आणि ते विचार तिथं सोडून देतो की चला ठीक आहे बाबा, आपल्याला उशीर व्हायला आहे, आपण का उशीर करायचा आहे. गाडीमध्ये बसतो, गाडी स्टार्ट करतो आणि आपल्या बहिणीच्या गावाकडं निघतो. आता त्या रात्रीना अमावस्या होती. अमावस्याच्या दिवशीच असते, अमावस्याच्या रात्री दिवाळी असते ना, तर तेव्हा ती अमावस्या होती. नितीन आपल्या गाडीमध्ये जाऊ लागला. आता नितीनने जो डबा हातामध्ये घेतला होता त्यावेळेस नितीनला पण थोडंसं वाटलं की अरे यार आपल्याला थोडी भूक लागली आहे, आपण थोडंसं खाल्लं पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल की मस्त जॉब करतोय, नाशिकमध्ये राहतोय, बहिणीच्या इकडे जातोय, बहिणीच्या इथं जाऊन जेवणार आणि जरी भूक लागली तर एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवलं पाहिजे. पण जो नितीन होता ना तो फार चिकट होता. त्याच्या इतकं चिकट बापा कोणीच नव्हतं. तितका फार तो चिकट होता. त्याच्या बॅचमध्ये तो अख्खा चिकट माणूस होता. त्या कारणामुळे त्याने तो जो मेसचा डबा आहे तो सोबत आणला होता. त्याचं म्हणणं असं की बाबा मेसचा डबा का सोडायचा, तर त्याने ते मेसचा डबा सोबत आणला होता. तर जाता जाता त्याला भूक लागायला लागली. तो काय करतो, आपला जो डबा आहे तो उघडतो, साईडच्या सीटवर ठेवतो आणि त्यातले घास तो खायला लागतो. पूर्ण डबा खाल्ला. 1-2 घासाची चपाती राहिली, ती त्यानं अशी मोडली आणि मोडल्याच्या नंतर
घास तोंडामध्ये टाकला आणि टाकल्याच्या नंतर तो अर्धा तोडला आणि तो असा काढून त्या डब्यामध्ये ठेवायला गेला. पण त्या घासामधून जसं तो काढला आणि त्या डब्यामध्ये ठेवलं, असं वाटलं की त्याच्यामध्ये केस आहेत, दोरे तुटताना असे तशा प्रकारचे ते केस त्याच्या तोंडामधून असे लांबसटक निघाले असे, आणि त्याने ठेवले. असं ते याच्याकडे बघितलं तर नुसतं असं चिकट चिकट आणि लांबसटक असं विचित्रच प्रकारचे. त्यानं असं थुकलं आणि त्या याच्याकडे बघितलं, त्या चपातीकडं, तर ती पूर्णपणे अशी, तुम्हाला कसं सांगू आता, ती एकदम अशी चिकट लोळ झाली, जसं की ती सडली आहे आणि त्याच्यामधून वास येतो घाणेरडा. इतकं भयानक पद्धतीनं ते असं चिकट लोळ झालेलं पूर्णपणे. ते त्याच्याकडं पाहिलं आणि त्या घासाला असं थोडंसं वर घेऊन पाहिलं, तर त्याच्यामध्ये अशा छोट्या 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 आळ्या अशा वळवळ 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 करत आहेत. नितीनला समजा ना की काय करावं काय नाही म्हणून. तो कचकर गाडीचं ब्रेक दाबतो, साईडला उतरतो आणि जेवढं खाल्लेलं आहे ना तो सगळं काय उलटी करतो. कारण की तुम्ही विचार करा, तुम्ही एखादा डबा खातायच आणि डबा खाता खाता तुम्हाला त्याच्यात कळतं की तुम्ही जे खातायत त्याच्यामध्ये आळ्या मरणाच्या आहेत. काय वाटेल तुम्हाला? तसंच होईल ना, उलटी येईल ना. सेम त्या प्रकारे नितीनला उलटी यायला लागली. नितीन भडभड भडभड उलटी करायला लागला बाहेर येऊन. त्याने जितकं खाल्ले सगळं काय पोटातून बाहेर काढलं. काढल्याच्यानंतर तो मोबाईलची टॉर्च त्या उलटीवर दाबतो, तर त्याच्यात पण अशा छोट्या छोट्या आळ्या वळवळ वळवळ करत होत्या. ती पाण्याची बॉटल होती त्याच्या गाडीमध्ये, ती पाण्याची बॉटल काढतो, पितो, बोटं घालून परत उलट्या करतो, परत तसंच. त्याला कळत नाही की काय करावं आणि काय नाही. हे आळ्या तर संपतच नव्हत्या त्याच्या ह्याच्यातल्या. पाणी पितोय, उलटी करतोय, पितोय, उलटी करतोय, पितोय, उलटी करतोय. काही वेळाच्या नंतर सगळं काही साफ झालं. तेव्हा त्याला कुठेतरी वाटलं की हां, पोटामधले सगळे आळ्या बाहेर निघलेल्या आहेत. पण तो विचार करतो की असं शक्य नाही आहे. जर आपण खाल्ले तर त्या शाबीतळ्या कशा बाहेर निघतील? चावल्या गेल्या असतील ना. हा थोडा विचित्र प्रकार नाही आहे, असं नितीनला स्वतःच्या मनालाच वाटतं. तो जातो, गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्टार्ट करणार की त्याला आवाज येतो. नितीन शांत बसतो आणि ऐकतो. तो आवाज असतो त्या मुलांचा. ते मुलगा परत नितीनला म्हणतो की तुम्ही जेवण देणार होते, दिलं नाही तुम्ही जेवण, एकल्यानेच खाल्लं. आता तो आवाज त्याला मागच्या शीटवरून येतो. नितीन पाठीमागं वळून बघतो, असा कोणीच नसतं. नितीन असा समोर बघतो आणि गाडी स्टार्ट करणार की त्याचं लक्ष ते साईडवर लावलेलं मिरर असतं ना त्याच्यावर जातं. सेम त्याच पद्धतीनं, ज्या पद्धतीनं नितीनने ते मुलं शेतामध्ये बघितली होती ना, सेम त्याच पद्धतीने तो 7-8 वर्षाचा मुलगा शीटवर बसलेला, त्याच्या साईडला मांडीवर डोकं ठेवलेले ते 3-3.5 वर्षाचा मुलगा त्या शीटवर आडवा झोपलेला, आणि 7-8 वर्षाचा मुलगा एकदम रडकून त्या तोंड करून नितीनकडे त्या आरशामधून बघते आणि म्हणते की तुम्ही मला खायला दिलं नाही. नितीन परत झटकर मागं वळून बघतो, मागं कोणीच नसतं. परत आरशात बघतो, आरशात ते दिसत आहेत. परत मागं बघतो, परत आरशात दिसते. नितीन फटकर गाडीच्या खाली उतरतो, असा दूर होतो आणि असा त्या गाडीच्या बाहेर उभा राहून त्या गाडीकडे बघत असतो. तर जसा तो गाडीच्या बाहेर निघाला, बाहेरून जसं तो गाडीमध्ये बघायला लागला, तर गाडीमध्ये ते 2 जण दिसत आहेत, तो मुलगा आणि त्याच्या मांडीवर झोपलेला तो छोटा मुलगा. पण तो आरशा, जिथं आरसा उघडला आहे तिथून बघतो तर तिथं काहीच नसतं, सगळं काही क्लिअर असतं. आता नितीन त्याच्याकडे बघत बघत असा पाठीमागं वळत असा सरकत असतो, बघतो, थोडासा सरकतो, बघतो, थोडासा सरकतो, आणि एक जोरात मोठं हॉर्न वाजतं. नितीन खूप मोठा दचकतो आणि ते हॉर्न असतं दुसऱ्या वाहनाचं. हॉर्न वाजवल्याच्या नंतर तो वाहनवाला जो ड्रायव्हर खाली उतरतो, नितीनला धावायला लागतो. अरे तुला काय मरायचं का रे, मरतो का रे तू, काय तुला का माझंच वाहन भेटले का मरायला, साईडला उभा राही ना. नितीन म्हणतो, अहो मी साईडलाच उभा आहे ना, बघा ना. असं तो बघतो. त्यावेळेस नितीनला कळतं की अरे नाही, आपण तर मेन रस्त्याच्या मधात आहेत, मेन रस्त्याच्या मधात. नितीन म्हणलं की बरं ठीक आहे, माफ करा, मी इथं आलो. मला एक तुम्ही गोष्ट सांगा, माझ्या गाडीमध्ये तुम्हाला काही दिसतंय का? तुम्ही या खिडकीतून बघा आणि नंतर या खिडकीतून बघा. जो दुसऱ्या वाहनाचा ड्रायव्हर आहे तो गाडीपाशी जातो, इकडं तिकडं बघतो, याला म्हणतो की तू दारू प्यालात का रे? नितीन म्हणतो नाही, मी नाही दारू पिलो. मग तू असं येड्यासारखा का बोलायला लागला, गाडीमध्ये काहीच नाही आहे. नितीन थोडासा असं कावरा बावरा होतो आणि गाडीमध्ये जाऊन बसतो. त्याला म्हणते की भाऊ माफ कर, माझ्याच्यानं थोडी गलती झाली. इकडे तिकडे बघतो, त्याला काही दिसत नाही. तर मिररमध्ये बघतो, तिथंही काही दिसत नाही. आणि तिथून तो निघतो. आता अखेरकार नितीन मुंबईला पोहोचतो त्याच्या बहिणीच्या इथं.
आणि तिथं पोहोचता पोहोचता त्याला 10:30 ते 11 वाजलेले असतात. 11च धरून चला, 11 वाजलेले असतात तिथं जाईपर्यंत, कारण की या रस्त्यामध्ये खूप मोठा टाईमपास झाला होता. आणि नितीनसोबत ही जेव्हा घटना झाली, ती नितीनचं पूर्ण शरीर घामानं ओलं चिंब झालं होतं. त्याच्या अंगावरचे कपडेसुद्धा ओले झाले होते. तर तो आपल्या बहिणीच्या इथं गेला. बहिणीच्या इथं गेल्याच्या नंतर त्याचा जो मेहुणा आहे, तो मेहुणा म्हणला, अरे काय राव, किती उशीर लावला आहे, इतका कुठं उशीर लावतायत का, मी वाट बघतो किती वेळची, चला जेवण वगैरे करूयात. जेवण वगैरे करतात आणि मस्तपैकी झोपी जातात. झोपी गेल्याच्या नंतर रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान नितीन त्याच्या भाच्यासोबत झोपलेला असतो, त्या भाच्याच्या रूममध्ये. आणि नितीनची बहीण आणि नितीनच्या बहिणीचा नवरा एका रूममध्ये, हे दोघंजणं आपल्या त्या रूममध्ये झोपलेले असतात. मग नितीन झोपलेला आहे, त्याचा भासाही त्याच्यासोबत झोपलेला आहे. रात्रीचे 12:30-1 वाजलेला आहे आणि अचानक त्याचा भासा उठतो आणि मांडी घालून त्याच्या समोर बसतो. आता ते उठल्याच्या नंतर नितीनला जाग आली. नितीन त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, अरे कुणाल, तू असा असा बसलायस का? कुणाला काहीच बोलत नाही. कुणाल त्याच्या भाषाचं नाव, काहीच बोलत नाही. तो एकदम शांतपणे नितीनकडे बघतो, पण मांडी खालून बसतो. नितीन म्हणतो, कुणाल तू बोलतो का काही? कुणाल म्हणतो, मामा तू त्यांना खायला का दिलं नाही? असं म्हणल्याच्या नंतर याला परत घाम की कुणाला असा का बोलतोय. कुणाला ते नितीन कुणालला म्हणतो, अरे कोणाला खायला दिलं नाही? कुणाला म्हणतो, तेच दोघंजण तुझ्यासोबत इथपर्यंत गाडीत आले, तरीसुद्धा तू त्याला खायला दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं तू खायला दिलं नाही. अरे तू इतका कसा निर्दयी झाला मामा? एकदम शॉक नितीन, माझ्यासोबत इथपर्यंत गाडीत आली. खट करतो नितीन, उठतो आणि त्या कुणालकडे बघतो. कोणती दोघंजण? कुणाल मामाच्या तोंडापाशी येतो त्या नितीनच्या असं तोंड, मला ओळखलं नाही असं म्हणतो की नितीन एकदम जोरात ओरडतो आणि दरवाजाकडे जातो आणि दरवाजा जोरजोरात वाजवायला लागतो. त्याला दरवाजा उघडता पण येत नव्हता, अडकलेला दरवाजा होता, असा उघडायचं पण कळत नव्हतं त्याला. जोरजोरात वाजवतो, त्याचा जोरात ओरडण्याचा आवाज आणि दरवाजा आपडण्याचा आवाज ऐकल्याच्या नंतर जे नितीनची बहीण होती ती आणि तिचा नवरा पळत पळत येतात आणि दरवाजा उघडतात. त्यांनी मतात बघतात तर नितीन म्हणतो की भाऊजी पटकर मला इथून काढा, मला राहायचं नाही आहे, तर मला पटकन इथून काढा, ती मुलं इथं पण आलेली आहेत. आता जे त्याचा नितीनची बहीण असते, तिचा जो भाऊ असतो आपला, सॉरी यार, तिचा जो नवरा असतो, तो म्हणतो की अरे बाबा काय झालं तुला इतकं ओरडायला? नितीन म्हणतो, तो पलंगावर बसलेला बघा, तो मुलगा तो दुसरा आहे, कुणाल नाही आहे, तो दुसरा आहे. त्याचा मेहुणा तिच्याकडे बघतो तर तिथं कुणीच नसतं. तिथं जातो तर तिथं कुणाल नसतो. म्हणतो, अरे कुणाल इथं नाही आहेच. नितीन तो काय गोष्ट करायला, अहो आताच बसलेलं होतं तिथं, पण कुणाल नव्हतं ते. मग जे नितीनची बहीण आहे ती पलंगाच्या पलीकडून जाऊन बघते तर कुणाल पलंगाच्या खाली झोपलेला असतो. म्हणजे तो कधी वरून पडला आणि कधी खाली झोपला त्याचं त्याला माहीत नाही. त्याची बहीण नितीनजवळ येते आणि म्हणते, अरे भाऊ तू काही येडा झाला का रे? कुणाल तिकडं खाली झोपलेला आहे, मग तुझ्या पलंगावर कुठून येणार आहे तो? हा एकदमपणे शांत बसला, थोडासा जागेवर आला. त्याची बहीण म्हणते, तुझ्यासोबत काही झालंय का? तू असा का वागतोयस? अरे काय झालंय तुला? एकदम नितीनला अशी गरम त्याचं शरीर करायला लागलं, अंगामधून घाम यायला लागला. आता जो नितीनचा मेहुणा आहे तो म्हणला की चाल ठीक आहे, मी तुझ्यासोबत इथं थांबतो, उद्या सकाळी आपण बघूया, डॉक्टरकडे जाऊयात. मग रात्र जाते, उद्या सकाळी उठतात आणि डॉक्टरकडे जातात नितीन आणि त्याचा मेहुणा. डॉक्टरला सगळे काय प्रॉब्लेम सांगतात. डॉक्टर म्हणतो की बाबा मी काही औषधं देतो, हे औषधं घ्या. औषधं घेतल्याच्या नंतर ते घरी येतात, पण काही सुधारणा होत नाही. त्याच्यानंतर त्यांना एक माणूस सांगतो की हे जे आहे ना, हे थोडंसं भूतप्रेताचं मला असं वाटतं, आणि हे जर सॉल्व करायचं असेल तुम्हाला तर मी एक पत्ता देतो, तिथं जा आणि तिथं तुम्ही ते बोलून घ्या. तिथं जातात, त्याला म्हणतात की अशी प्रॉब्लेम झाली आहे. तो 2 लिंब घेतो, कापतो, त्याला भारतो आणि नितीनला पाण्यामध्ये टाकून प्यायला लावतो. मग पिल्याच्या नंतर तो नितीनला म्हणते की तू एखाद्या अशा जागेवर थांबला असेल किंवा असं काही केलं असेल की जे तुला करायला नको हवं होतं, आणि मग ते तुझ्या पाठावर लागले. कसं असतं ना, काही वेळा काही गोष्टी अशा घडतात की त्या आपण स्वप्नातही विचार करत नाहीत, पण घडतात. तर त्याने जे लिंब वगैरे केले ते त्याच्यानंतर काय त्याच्यासोबत असा काय कोणता प्रकार झाला नाही आणि कधी ते 2 मुलं त्याला आढळलीही नाही.
तर ही होती आजची स्टोरी. मला माहिती आहे जास्त काय ब्रुटल नव्हती, जास्त काय डेंजरस नव्हती, पण थोडीफार होती. जर मन लावून बघितलं, ऐकलं तर भयानक होती. तर स्टोरी आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यार काय बोलावं, चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत